भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, काय सविस्तर माहिती? आणखी एक गुन्हा दाखल। निश्चितपणे भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आता हा 8वा गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी वावी पोलीस स्टेशनमध्ये ज्या व्यक्तीच्या विरोधात भोंदूबाबा अशोक खरातनं अपहरणाचा आणि एकूणच गुन्हा दाखल केला होता, तोच गुन्हा आता या ठिकाणी या व्यक्तीनं भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात दाखल केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो फिर्यादी आहे, या फिर्यादीची आर्थिक लूट केली, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडे जवळपास 21 देशांमध्ये मला फिरून आण अशा पद्धतीची मागणी केली। या भक्तानं, या भोळ्या भाबड्या भक्तानं, या फिर्यादीनं भोंदूबाबा अशोक खरातला अनेक देशांमध्ये नेऊन देखील आणलं, त्याचा खर्च देखील उचलला, अनेक ठिकाणी त्याचे उपचार देखील याच फिर्यादीनं केले आणि एवढंच नाही तर त्याची उत्तर पूजा करण्यासाठी त्याच्याकडनं मर्सिडीज कार देखील या भोंदूबाबा अशोक खरातनं बळकावली। अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्रकरणाची व्याप्ती वाढतीये। 8वा गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जाईल अशी शक्यता आहे। आज पुन्हा एकदा सलग 8व्या दिवशी त्याची चौकशी होणार आहे। नक्कीच, धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।